ब्राईट सोसायटीने आयोजित केलेल्या 3 दिवसाच्या निवासी नास्तिक परिषदेसाठी आपण इथे जमलेलो आहोत. इथे उपस्थित सर्व मान्यवर, वक्ते, हितचिंतक आणि ब्राईट सोसायटीचे सभासद या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या उपस्थितीबद्दल सगळ्यांचे आभार सुद्धा मानतो. आता प्रोजेक्टरने माझी ओळख अध्यक्ष म्हणून करून दिली. हल्ली अध्यक्ष म्हणून कोणाची ओळख करून दिली तर बऱ्याच जणांच्या नजरा आणि अपेक्षा बदलतात. गेल्या 2-4 वर्षात महाराष्ट्रामध्ये जे काय राजकीय गोंधळ झालेला आहे त्यामुळे अध्यक्ष म्हणजे हा उत्तम गोंधळ घालणारा माणूस असतो असा बऱ्याच जणांचा समज झाला. पण असा काही गोंधळ इथे काही होणार नाही आहे, कारण मुळात आपली संस्था खूपच छोटी आहे, तिचा जीव एवढूच आहे. थोडक्यात किरकोळ आपल्याला कुठलाही छोटा कार्यक्रम करायचा असला तर जेमतेम देणगी आणि वर्गणी मिळतात आणि त्यातूनच आपण हा कार्यक्रम करत असतो. त्यामुळे अशा संस्थेचा अध्यक्ष गोंधळ झालेल्याची काही अपेक्षा करू नका. पण हा गोंधळ केवळ अशा ठिकाणी राहिलेला नाहीये. हा गोंधळ हळूहळू बऱ्याच ठिकाणी पोहोचायला लागलाय. या गोंधळामुळे संस्थांचं पदांचं अवमूल्यन तर झालेलंच आहे, पण आता तो गोंधळ विचार, वैचारिक चर्चा, बौद्धिक सत्र इथपर्यंत गोंधळ पसरायला लागलेला आहे. या गोंधळाचं प्रमुख कारण मला जे जाणवतं ते म्हणजे केंद्रस्थानी आलेला राष्ट्रवाद आणि धर्मप्रेम. जर तुमच्या बौद्धिक चर्चेमध्ये, चर्चासत्रामध्ये, विचारामध्ये राष्ट्रवाद आणि धर्मप्रेम नसेल तर तुमच्या चर्चा ट्रोल होतात, तुम्ही कमर्शियल असता, तुमच्यावर वेगवेगळ्या मार्गाने दडपण यायला सुरुवात होते. पण मी तुम्हाला खात्री देतो की इथून पुढे 3 दिवस आपल्याला कसल्याही प्रकारचं दडपण असणार नाही. सर्वांनी मुक्तपणे आपापले विचार मांडावेत, कुठल्याही दडपणविरहित चर्चा कराव्यात. किंबहुना अशाच उद्देशाने आपण अशा परिषदा भरवत असतो. ब्राईट सोसायटी या परिषदांचं आयोजन करत असते. ही ब्राईट सोसायटी रजिस्टर्ड आहे. 2021 साली आपल्याला जे काय आवश्यक असतात त्या सर्व परवानग्या घेऊन आपली संस्था रजिस्टर झालेली आहे आणि नास्तिकांचं हे माझ्या माहितीने एकमेव संघटन आहे. आपल्या या परिषदेचं जेव्हा नियोजन करायचं चालू होतं त्यावेळेला या परिषदेसाठी मेहनत घेणारे प्रमुख संयोजक अतुल, प्राजक्ता, भरत आणि त्यांच्या टीमने एक सूचना केली की परिषदेमध्ये भरगच्च कार्यक्रम असू नये. त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की उपस्थित सर्वांनी एकमेकांसोबत चर्चा करायला वेळ मिळावा, एकमेकांसोबत ओळखी करायला वेळ मिळावा. त्यामुळे आपण परिषदेमध्ये भरगच्च कार्यक्रम ठेवलेले नाही. जो काही मोकळा वेळ मिळतोय त्या सर्व मोकळ्या वेळाचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा. जाताना अनेक ओळखी वाढवाव्यात, वेगवेगळ्या विषयावरती चर्चा कराव्यात. आपली स्वतःची मतं जर कोणाशी शेअर करायची असतील तर ती शेअर करावी. या दृष्टीने आपण कार्यक्रमामध्ये भरगच्च कार्यक्रम परिषदेमध्ये ठेवलेला नाहीये. सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावं. या ज्या परिसरामध्ये आपण हा कार्यक्रम करतोय त्या परिसराचे स्वतःचे काही नियम आहेत. त्या नियमांचं पालन वारंवार करण्यासाठी प्राजक्ता आणि टीम आवाहन करते. त्या सर्व नियमांचं पालन सुद्धा सर्वांनी अगत्य करावं. इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती विचाराने, आचाराने वेगळा आहे, त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्याचं असं वेगळं व्यक्तिमत्व सांभाळून अनेक व्यक्ती एकत्र येतात. ही ॲक्च्युली ब्राईट सोसायटीची स्ट्रेंथ आहे. अशा वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळी व्यक्तिमत्व एकत्र येणं, त्यांच्या त्या वेगळेपणाचा आम्ही सन्मान करतो, आदर करतो. त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण सन्मान करतो. असं स्वातंत्र्य
विचाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जवळजवळ सर्व ठिकाणी सुरू आहे किंवा त्याबद्दल थोडी शंका येते. कारण नवीन विचार तयार करणारी पिढी खरंच घडते का असंही काही वेळेला शंका येते. त्याचं प्रमुख कारण अजून एक असं जाणवतं की प्रमुख राजकीय पक्षापासून संघटनांपर्यंत सगळीकडे सैनिकीकरण सुरू आहे असं वाटतं. सैनिकीकरण म्हणजे सैनिकाला स्वतःला विचार करायला परवानगी नसते, त्याला मुभा नसते, त्यांनी फक्त आदेश पाळायचे असतात. अशा आदेश पाळणाऱ्या फलटणी तयार करण्याचे कारखाने जवळजवळ सगळीकडे सुरू दिसत आहेत. त्याच्या समर्थनासाठी बऱ्याच वेळेला असं म्हणतात की शिस्त हा एक निकष आहे त्यातला मोठा, पण ती लवाडी वाटते. कारण ही शिस्त फक्त संस्थेच्या कार्यक्रमामध्ये बाळगली म्हणजे ती शिस्त असते असं नाही. बाहेर आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला रहदारीचे नियम पाळताना ती शिस्त दिसत नाही. शासकीय भरणा करायचा असेल तर घरपट्टी पाणीपट्टी वेळेवर भरण्याची शिस्त दिसत नाही. सार्वजनिक उत्सवामध्ये वेळेचं आणि आवाजाचं बंधन पाळताना ती शिस्त दिसत नाही. त्यामुळे शिस्तीचं कारण हे लवाडी असते. मुळात प्रश्न न विचारणारे, प्रतिप्रश्न न करणारे, विचारच न करणारे मेंदू तयार व्हावेत हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. आणि असंच सैनिकीकरण आजूबाजूला सुरू आहे असं कायम वाटत असतं. ब्राईट सोसायटीला हे सैनिकीकरण अजिबात अपेक्षित नाही. ब्राईट सोसायटी प्रत्येक नागरिकाचं विचार त्याचं स्वातंत्र्य मान्य करते. प्रत्येक सभासद स्वतंत्र आहे, त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्याचा सन्मान करतो. यापूर्वी अशा परिषदा आपण अनेक ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यासाठी त्या संबंधित लोकांना मी भेटलो. भेटताना असं बऱ्याचदा वाटायचं की हे आपलेच आहेत, आपल्याला लगेच त्यांचा परिसर मिळेल, पण असं झालं नाही. तो बऱ्याच वेळेला आमचा भ्रम ठरला. काही ठिकाणी असं जाणवलं की तुम्ही नास्तिक हा शब्द वगळा किंवा त्याला सौम्य शब्द वापरा, मग आमच्या परिसरामध्ये आपण तुमची परिषद घेऊया. कारण नास्तिक असणं किंवा जाहीर नास्तिकाची भूमिका घेणं, अशा नास्तिक भूमिका घेणाऱ्यांना पाठिंबा देणं, त्यांच्या पाठीशी उभा राहणं इतकं सहज सोपं नाहीये. हा अनुभव असताना जेव्हा आम्ही सेवाग्राम आश्रमाला या परिषदेसाठी संपर्क केला तेव्हा कुठल्याही अटी शर्ती विना सेवाग्राम आश्रमाने आपल्याला या परिषदेसाठी परिसर उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल सेवाग्राम आश्रमाचे आपण आभार मानतो. ज्या क्षणी सेवाग्राम आश्रम परिषदेसाठी निवडला त्या क्षणी समोरून प्रश्न आला, तुम्हाला गांधीजी चालतात का? वास्तविक हा अतिशय ठोठाळ प्रश्न आहे. त्याच्याकडे दुर्लक्षच करणं संयुक्तिक आहे. कारण यापूर्वी अशा परिषदा आम्ही अनेक ठिकाणी केलेल्या आहेत. सावरकर स्मारकामध्ये परिषद केलेली आहे. अशीच परिषद आपण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये केलेली आहे. तशी आपण परिषद ही सेवाग्राम आश्रमामध्ये करतो आहोत. परिषदेसाठी आवश्यक असणारी सोयी सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध होतील अशी कुठलाही परिसर आपल्याला चालेल. कुठलाही व्यक्ती, कुठलाही परिसर आपल्याला वर्ज्य नाही. तरी सुद्धा काही जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, गांधीजी तुम्हाला चालतील का? मला असं वाटतं की त्यांनी गांधीजी वाचलेले नाही किंवा गांधीजी त्यांना तेवढे समजलेले नाही. हे मान्य आहे की गांधीजी धार्मिक होते, त्यांची प्रकृती आध्यात्मिक होती, परंतु त्यांचे अनेक सहकारी नास्तिक होते, विज्ञानवादी होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते. लोहिया हे त्यापैकी जे जाहीर नास्तिक होते. त्यांचे आणि गांधीजींचे अनेक विषयात मतभेद होते, परंतु गांधीजी आणि लोहियांचे संबंध अतिशय सुदृढ होते. दुसरे नेहरू तसं पाहिलं तर फक्त 3 अक्षरी नाव आहे, पण हल्ली ते खूपच जड झालंय.
बऱ्याच ठिकाणामध्ये काढण्यासाठी आणि वगळण्यासाठी बरेच जण प्रयत्नात आहेत. असे हे नेहरू आस्तिक नव्हते, ते विज्ञानवादी होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सक्रिय होते. नेहरूंनी त्यांच्या भाषणामध्ये कधी ईश्वर आत्म्याचा उल्लेख केल्याचं आढळत नाही. असे हे नेहरू गांधीजींचे उत्तम सहकारी होते. गांधीजींनी त्यांना सर्वार्थाने पाठिंबा दिलेला आहे, तो इतिहास आपण जाणतो. या गाड्या दोन परिचित व्यक्तिरेखा, एक थोडी अपरिचित एक व्यक्तिरेखा आहे, ती म्हणजे गोकुराज राव. हे मूळचे आंध्र प्रदेशचे, ते अस्पृश्य निवारणावरती काम करत होते. ते जाहीर नास्तिक होते. नास्तिक्य या संदर्भात गांधीजींसोबत चर्चा करावी, गांधीजींची मतं जाणून घ्यावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. अनेक प्रयत्नांनंतर त्यांची आणि गांधीजींची याच सेवाग्राम आश्रमामध्ये नोव्हेंबर 1944 साली पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांच्या अनेक भेटी झाल्या, त्यामध्ये त्यांचे चर्चा झाल्या, त्यांचे संवाद आहेत, त्यांचे पत्रव्यवहार झाले. त्या सर्वांचं मिळून त्यांनी एक पुस्तक बनवलं. ते पुस्तक गांधींच्या मृत्यूनंतर मला वाटतं 1951 साली प्रकाशित झालं. या पुस्तकाचा मराठी भाषेमध्ये संवाद विजय तांबेंनी केलेला आहे. वास्तविक या विषयावरती बोलण्यासाठी अधिकारवाणीने विजय तांबे व्यवस्थित बोलू शकले असते, परंतु आपल्या उपस्थितांची सर्वांची व्यवस्था करण्यामध्ये ते व्यस्त आहेत. या पुस्तकामध्ये गांधीजींच्या सोबतचे संवाद जसे आहेत तसे त्यांचे काही मतभेद सुद्धा उल्लेख केलेले आहेत. पण गांधी शेवटी त्यांना असं म्हणतात, तू तुझं काम सुरू ठेव, माझी आणि तुझी कार्यपद्धती विरुद्ध आहे, तरी सुद्धा मी तुला पाठिंबा देईन. असे गांधीजी जे विरोधी विचारांचा सन्मान करत होते, विरोधी विचारांना पाठीशी राहत होते, असे गांधीजी माझ्या वतीने सर्वांना नक्कीच चालतील. त्यांच्याबद्दल अशी शंका घ्यायची काही गरज नाहीये. शेवटी मी असं म्हणेन, ईश्वर नाकारणे, धर्म नाकारणे किंवा नास्तिक्य स्वीकारणे हे काही अंतिम ध्येय नाहीये. बुद्धी प्रामाण्यवादाच्या प्रवासातला तो एक टप्पा आहे. त्यामुळे विवेकवादी, संवेदनशील, विचारी व्यक्तिमत्व ज्या ज्या क्षेत्रामध्ये असतील, काही जण पर्यावरणावरती काम करणारे लोक आहेत, स्त्रियांच्या प्रश्नावरती काम करणारे लोक आहेत, अशा सर्वांमध्ये जे जे विचारी लोक आहेत, संवेदनशील लोक आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला संपर्क साधायचा आहे. त्यांच्यासोबत आपल्याला एकमेकाला सहकार्य करायचं आहे. आपल्यासमोर अशी वेगवेगळी अनेक आव्हानं आहेत, राजकीय आहेत, सामाजिक सुद्धा आहेत. आपल्या ह्या नास्तिक्याच्या प्रवासामध्ये या सर्वांचं सहकार्य घेऊन आपण आपली वाटचाल करत राहू. वेळेची मर्यादा लक्षात घेतो. मी माझं मनोगत प्रस्तावना इथंच संपवतो. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे स्वागत करतो. धन्यवाद.